लहानपणी चड्डी घालण्याच्या अवस्थेमध्ये आम्ही संघाशी जोडले गेलो. म्हणजे मी कित्येक वेळा चड्डी घालून शाळेत जायचो आणि मग मला बाई म्हणायच्या, अरे ही बाबा तुझी शाळेची चड्डी नाही ही तुझी तिकडे ती शाखेत जातो त्याची चड्डी ती घालून नको येत जाऊ. तर अशी ती परिस्थिती. त्यामुळे मग आम्ही तेव्हापासून संघाशी जोडलेला गेलो. म्हणजे आमच्याकडे फार सुरेबिरा लावून हे करायचे बरं कमरेला. हा हे बघ रे याच्या खिशात किती पैसे काढून घे, काय तू भाजपचं काम करतो बरं, तुला कळतं का काय वगैरे, असं खूप म्हणजे एवढं होतं. हो भयानक होतं. आमच्याकडं स्वारगेटच्या वरती संध्याकाळी 7 नंतर रिक्षा येत नसायची. सगळ्यात महत्त्वाची ह्या भागामध्ये परिस्थिती अशी आहे की ह्या भागामध्ये किमान 23-24 झोपडपट्ट्या आहेत. तर त्या 23-24 झोपडपट्ट्यांचं एकही झोपडपट्टीचं पुनर्वसन नाही आहे. ही खूप मोठी एक शोकांतिका आहे भागाची. व्यसनाधीन होत चाललेले आहेत माझ्या भागात तर मी पाहतोय. म्हणजे वयाच्या 22-24व्या वर्षी मुलगा एवढा व्यसनाधीन असतो की म्हणजे आईवडिलांनी त्याला सांभाळायचं का तो आईवडिलांना सांभाळणार, अशी परिस्थिती आहे. 2017च्या त्याच्यानंतरचा काही काळ आहे ना, तो खरंच एकदम कठीण गेला माझ्यासाठी. म्हणजे खूप विचाराने माझ्या सगळ्या प्रतिष्ठेने हे सगळ्या कठीण काळ होता. म्हणजे बाहेर पडलो की लोक हेच मला विचारायचे, अरे तुझ्यावर असं काय केलं रे पक्ष. 2019च्या निवडणुकीला पण एक जाणवलं. विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्रजींनी एवढं चांगलं काम केलं असताना त्यांच्याबरोबर राजकारण झालं. एक महाराष्ट्राला परत एक दुसऱ्यांदा मुख्यमंत्री मिळण्याचे एक चांगला मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री. त्यामुळे असं वाटलं की हे राजकारण आहे, त्यामुळे याच्यामध्ये चांगला वाईट नाही, ही पण एक लढाई आहे. उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडनं मिळाली आणि तुमच्या नावापुढचं भाजपचं कमळ बटन दाबण्याचं जर मतदारांवरती वेळ आली तर तुमच्या नावापुढचं कमळाचं बटन का दाबावं, लोकांनी तुम्हाला मतदान का करावं, पक्षाने देखील तुम्हाला संधी का द्यावी. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण एक विशेष सिरीज सुरू केली आहे. या माध्यमातून आपण वेगवेगळे जे इच्छुक उमेदवार आहेत, जे माजी नगरसेवक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. तसेच तरुण नेत्यांशी मोस्टली आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि या माध्यमातून त्यांच्या प्रभागाबद्दल काय विजन आहे, शहराबद्दल ते काय विचार करतायत, शहरात एकंदरीत जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल ते काय विचार करतायत, याबद्दल आपण संवाद साधतोय. आज आपण प्रभाग क्रमांक 36 मध्ये आलेलो आहोत. या प्रभागाचं नाव सहकार नगर पद्मावती असं आहे. या ठिकाणी मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये 2 भाजपचे तर एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक काँग्रेस अशा पद्धतीनं एक संमिश्र असा जनादेश या ठिकाणच्या नेत्यांना मिळाला होता. आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते आहेत गणेश घोष. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये असतानापासून ॲक्च्युली आमची खरं तर ओळख आहे. एक तरुण तडफदार आणि एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची शहरभर ओळख आहे. एक झुंजार कार्यकर्ता असे देखील एक त्यांची ओळख आहे. वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आजपर्यंत आपण त्यांना पाहत आलेलो आहेत. वेगवेगळे समाजोपयोगी अनेक उपक्रम घेताना देखील आपण त्यांना पाहत आलेलो आहे. आज त्यांच्याशी संवाद साधूयात. त्यांचं या प्रभागाबद्दल काय विजन आहे हे जाणून घेऊयात. स्वागत आहे गणेशजी. मला सुरुवात आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून करायची, कारण कुटुंबाचा तुमच्या वाटचालीमध्ये खूप मोठा वाटा आहे. तर कौटुंबिक पार्श्वभूमी आणि स्वतःबद्दल थोडक्यात मतदारांना सांगा. नाही, खरं तर ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात माझ्या कुटुंबातील लांबपर्यंत कोणती तर राजकीय पार्श्वभूमी नाही. एकदम साध्या कुटुंबातून आहे. माझ्या कुटुंबामध्ये पण म्हणजे बऱ्यापैकी आईवडिलांचं प्रेमविवाह झालेला आहे आणि मी 4 भाऊ आहोत. आमच्या 4 भावांचे पण तसेच आहे. आमच्या मनानेच आमचं लग्न झालेलं आहे आणि आई तर एकही दिवस शाळेत न गेलेली आणि वडील उच्च शिक्षित, असं दोघांमध्ये एक मोठं अंतर होतं. पण आई स्वभावाला कडक, वागणुकीला कडक. फक्त शाळेत गेला का नाही एवढंच विचारायची. फक्त नाही गेला तर हातात जे काय असेल ते मारायची. आणि वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळं ऑफिस आणि त्यांच्या कामामध्ये ते व्यस्त असायचे. बऱ्यापैकी डिफेन्समधल्या अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे ट्रान्सफर होणं, कधी खडकी, देवरोड, मुंबई. मला आठवतं लहानपणी ते काही काळ अंदमान निकोबारला ड्युटीला होते. तर असं सगळं म्हणजे अशातच माझंही शिक्षण झालं. आमच्या सर्व भावांचं अशाच परिस्थिती, म्हणजे आईच्या सहवासात जास्त शिक्षण, म्हणजे सगळ्या लहानाचे मोठे होत गेलो सगळे.
आणि त्याच्यामध्ये पहिली ते 7वी शिक्षण माझं महानगर पालिका शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब विद्यालय जे आहे आमच्या लक्ष्मीनगरला पर्वती इथे, तर पहिली ते 7वी तिथे शिक्षण, त्याच्यानंतर 7वी ते 10वी सर्वसिद्धी मंदिर, त्याच्यानंतर मग महाविद्यालयाचे शिक्षण शाहू कॉलेज, शेवटच्या बाकावरती बसणारे सगळे विद्यार्थी आम्ही, बॅक बेंचर आम्ही विद्यार्थी, त्यामुळं आमच्या पर्सेंटेजला फक्त शाहू कॉलेज सारखंच एक कॉलेज, पण कॉलेज म्हणून खूप चांगलं आहे, शिस्त म्हणून खूप चांगलं आहे, शिक्षण म्हणून पण शाहू कॉलेजचं खूप चांगलं आहे. पण ठीक आहे, समजा आमच्या सारखे बॅक बेंचर तिथं जास्त गेल्याने कदाचित शिक्षण क्षेत्रामध्ये शाहू कॉलेजचं नाव कमी जास्त असेल, पण आता खूप चांगल्या पद्धतीने ते कॉलेज बनलेलं आहे. म्हणजे त्या आजची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो, त्या कॉलेजच्या प्रवेशासाठी आमच्याकडे शिफारस येतात तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. त्या काळामध्ये कॉलेजला, शाहू कॉलेजला विद्यार्थी शोधायला लागायचे. आज शाहू कॉलेजच्या प्रवेशासाठी राजकीय किंवा मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित नागरिकांची किंवा व्यक्तिमत्वाची शिफारस लागते, हे आमच्यासाठी खूप असं भूषणावर वाटतं. त्यामुळं शिक्षणामध्ये पदवीधर झालो, BA पास होऊन कामाला चालू केलेलं आहे. राजकारणाची काहीच पार्श्वभूमी नाही आहे आमच्या घरामध्ये. माझ्या भावांपासून सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामधंदे करतात, सगळ्या अशी परिस्थिती आहे. मला तेच विचारायचं आहे, आता जे तुम्ही एकंदरीत सगळे बॅकग्राऊंड सांगितलं त्याच्यामध्ये कुठेही तुमचं राजकारण किंवा असं काही चळवळीत वगैरे अशा पद्धतीचा काही तसा विषय नाही आहे. मात्र आता तुम्ही गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाशी जोडले गेलेले आहात, संघाशी जोडले गेलेले आहात. हा संबंध कसा प्रस्थापित झाला? नाही, मूळचा म्हणजे खऱ्या अर्थाने राजकारणाची किंवा समाजसेवेची किंवा राष्ट्रभक्तीची ही प्रेरणा खरी तर संघापासूनच मिळालेली आहे. म्हणजे शिशु अवस्थेमध्ये मी शाखेत गेलेलो आहे. म्हणजे माझ्याकडे मला आठवतं लहानपणी, म्हणजे शाळेत असताना आमच्याकडे चंद्रशेखर कुलकर्णी म्हणून इथंच राहतात माझ्या इथं सहकार नगरला, तर चंदू भाऊ आमच्या त्या शाखेचे मुख्य शिक्षक होते. तेव्हा त्या शाखेला दर्शन साहेब असं नाव होतं. तर मग चंदू भाऊ वस्तीत फिरायचे, आणि मग फिरत असताना तेव्हा शाखा भरवण्याची किंवा संघ सांगण्याची अशी काही पद्धत तेव्हा पण नव्हती आणि आजही नाही आहे. संघ हा माणूस घडतच समजतो. असं कुठलं तर म्हणजे संघामध्ये असं काहीतरी नाही की एक कुठलं तरी सेमिनार किंवा एखादं कुठलं तरी कोर्स केला की तुम्हाला संघ समजतो, असा काय संघ नाही आहे. संघ तुम्हाला त्या संघाच्या सहवासात गेल्यानंतर तुम्ही घडत जाता आणि तो संघ आहे. त्यामुळे बरेच जण इतर ज्यांना माहिती नाही ते संघाबद्दल चुकीची मतं तयार करत असतात, पण संघ हा पूर्ण राष्ट्रभक्तीने प्रेरणा देणारा आणि भरलेला असा एक संघटन आहे ते मोठं तसं. त्यामुळे चंदू भाऊ वस्तीत फिरत असताना आमच्यासारखे जरा पोरं खेळताना त्यांना दिसली, तेव्हा पूरग्रस्त वसत असल्यामुळे आमच्याकडे जागाही भरपूर प्रशस्त होती. त्यामुळे चाळीमध्ये चांदाई असायची, भरपूर जागा असायची, त्यामुळे आम्ही खेळायचो तिथं. मग चंदू भाऊंनी आम्हाला ते एकदा ही पोरं जरा थोडेसे चंट आणि हे दिसतात ते, म्हणून ते म्हणलं चाललं तो आपलं खेळायचं ना, तुम्हाला अजून वेगवेगळे खेळ तुम्हाला सांगतो. आणि अशा माध्यमातून त्यांनी गेले. त्यांचं त्याबाबत संघटन कौशल्य खूप जबरदस्त होतं. म्हणजे त्यांचं खेळ सांगण्याचं, खेळ घेण्याचं आणि शाखा संपल्यानंतर गोष्ट सांगण्याचं, ही जी त्यांची पद्धत होती त्यात आम्ही जोडले गेलो. लहानपणी चड्डी घालण्याच्या अवस्थेमध्ये आम्ही संघाशी जोडले गेलो. म्हणजे मी कित्येक वेळा चड्डी घालून शाळेत जायचो, आणि मग मला बाई म्हणायच्या, अरे ही बाबा तुझी शाळेची चड्डी नाही, ही तुझी तिकडे ती शाखेत जातो त्याची चड्डी, ती घालून नको येत जाऊ. तर अशी ती परिस्थिती. त्यामुळे मग आम्ही तेव्हापासून संघाशी जोडलेला गेलो. आणि मग संघाची जोडत असताना सामाजिक काम आणि राष्ट्राबद्दल आपल्याला काहीतरी देणं आहे, समाजाबद्दल आपल्याला काही देणं आहे, ही भावना शिशु असतानाच, म्हणजे जेव्हा 7, 8, 9, 10 वर्षाच्या असतानाच आमच्या मनामध्ये ही बिंबत गेलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडे कसं मग? मी साधारण 93-94ला बापट साहेबांची लोकसभेची निवडणूक होती, थोडं आठवते मला. त्याच्या अगोदर संघ म्हणून मधुकरजी नागपुरे असतील किंवा अण्णा जोशी असेल, तेव्हा आम्ही संघ म्हणून पण संघाचा स्वयंसेवक म्हणून काही निवडणुकीमध्ये आम्ही सहभाग घ्यायचो. आणि मग तेवढी निवडणूक झाली की मग आम्ही परत आपलं संघ आहे काय संघ शाखा आमचं सगळं असं चालायचं. पक्षाशी फार संबंध काही संबंध नव्हता काय. जेव्हा कोणी सांगेल की बाबा अमुक अमुक काम करायचं, मग तेवढंच काम संघाच्या पद्धतीत तयार झाल्यामुळं सांगितलेलं काम चोखपणे करायचं, त्याच्यात कमी नाही करायचं, थोडं जास्त केलं चालेल पण कमी नाही करायचं, अशी सगळी सवय होती.
त्यामुळे त्याच्या अगोदरच्या काही थोड्या निवडणुकामध्ये आम्ही काहीतरी काम केलं, मला पुसट आठवतं. पण 93-94च्या नंतर मला भारतीय जनता पार्टीचं काम करतानाचा तो खऱ्या अर्थाने अनुभव आला. आणि मग 94ला माननीय गिरीश बापट साहेबांची लोकसभा होती तेव्हा, आणि त्या लोकसभेच्या खऱ्या अर्थाने मी सक्रिय भारतीय जनता पार्टी म्हणून कामाला सुरुवात केली. बरं, मग हे राजकारण नव्हतं घरामध्ये, मग आता हे काम करायला लागलं, आई काय म्हणाल? नाही, वडील तर म्हणायचे यार काय कुठं लागलं, काय करायला लागलं तू. आणि आईला तर जास्त एवढं हे नव्हतं, कळत नसायचं की काय. तिला वाटत जरा संघाचंच काम करतं आपलं. ओके. ते भाजपाचं करत असताना तिला वाटतं संघाचंच काहीतरी काम करतोय. पण नंतर माझं गर्दी, मुलांना जमवणं, मग त्यांना कुठेतरी घेऊन जाणं, काही संघर्ष निर्माण झाला जेव्हा राजकीय काम करत असताना समोरच्या व्यक्तींबरोबर. तेव्हा मग घरामध्ये लक्ष झालं की हा काहीतरी चुकीचं करतो काय, आता काहीतरी भांडणं तर होणार आहे का काय. समोरच्या जरा त्या काळामध्ये आमच्या भागामध्ये काँग्रेसचं प्राबल्य होतं. त्या काळामध्ये सगळे पैसा पाणी, गुन्हेगारी या सगळ्या माध्यमातून राजकारण चालायचं. आता आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीतून आल्यामुळं आम्ही आपलं संघाच्या कामातून आल्यामुळे भाजपचं काम आम्ही त्या स्टाईलने करायचो. अशा स्टाईलने कधी केलं नाही. म्हणजे आमच्याकडे फार सुऱ्याबिऱ्या लावून हे करायचे बरं कमरेला. हा, हे बघ रे याच्या खिशात किती पैसे काढून घे, काय तू भाजपचं काम करतो का, तुला कळतं का काय वगैरे, असं खूप म्हणजे एवढं होतं. हो, भयानक होतं. आमच्याकडं स्वारगेटच्या वरती संध्याकाळी 7 नंतर रिक्षा येत नसायची. असं एवढं म्हणजे गावातले, पुण्यातले रिक्षा चालक असू दे किंवा कुठले छोटे मोठे व्यावसायिक असू दे, ते तुम्हाला सारसबाग स्वारगेटच्या वरती संध्याकाळी तुम्हाला इकडे येतात. हां, त्यांना माहिती वरती यार संध्याकाळच्या वेळेस काही गेलं तर काही कुठं होऊ शकतो. अशी परिस्थिती त्या काळात होती. कायदा सुव्यवस्था काहीच नाही. तशी तो अनुभव तेव्हा नसेल लोकांना. बरं, आता जसं आणि तेव्हा कदाचित काँग्रेसचं शासन होतं ना, त्यामुळे आता कायदा सुव्यवस्था किती कडक होती सांगताना. आता तुम्ही या भागाबद्दल बोलला, ह्या भागाशी तुमचं म्हणजे जुनं नातं आहे, तुम्ही याच भागामध्ये वाढलात हे तर आता याच्यातनं लक्षातच आलं. पण आता आपण मुख्य मुलाखतीचा जो आपला विषय आहे की या प्रभागाबद्दलचं तुमचं व्हिजन आणि या प्रभागातल्या समस्या, तर अगोदर आपण समस्यांपासून सुरुवात करूयात. या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं आमदार गेले अनेक टर्म आहेत, आता माधुरीताई या भागात मिसळ आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या भागातल्या प्रामुख्यानं कुठल्या समस्या आहेत की ज्या लवकर सोडवलं जाणं अत्यंत आवश्यक? नाही, खरं तर हा आमचा जो पर्वती भाग होता तसा तो सगळा काँग्रेसचं प्राबल्य असणारा भाग होता. मधल्या काळात दिलीप भाऊ, माननीय विश्वास गांगुर्डे साहेब आणि नंतर माधुरीताई यांच्या स्वरूपाने एक भारतीय जनता पार्टीचं एक संवेदनशील असं नेतृत्व भेटलं आहे बघायला. पण ते थोडंसं कमी जास्त म्हणजे दिलीप भाऊ 5 वर्ष होते, त्यानंतर परत काँग्रेस, गांगुर्डे साहेब 5 वर्ष होते, नंतर परत असं थोडं बदलत गेलं. असं स्थिर कधी आम्हाला कधी पर्वतीमध्ये काम करताना नाही. माधुरीताईंच्या रूपाने स्थिरता मिळाली कामाला. आणि तसं पाहायला गेलं तर पर्वती माधुरीताईंनंतर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी असं एक स्वरूप तयार झालं, समीकरण. हा, म्हणजे त्याच्या पाठीमागं पण राजकीय मोठी ताकद होती. ती म्हणजे सतीश शेठ मिसाळ यांची एक ताकद होती. म्हणजे सतीश शेठ सहकारनगर भागातून महानगरपालिकेला लढवल्यामुळं सतीश शेठचं पर्वती भागामधलं एक नातं तयार झालं होतं. तुमचं त्यांच्याशी संबंध? माझे सतीश शेठचे एकदम लहान भावासारखे संबंध होते. एकदम फार त्यांच्या आठवणी आमच्यासाठी खूपच आहेत. म्हणजे त्या काळामध्ये पण म्हणजे जेव्हा काम चालू केलं तेव्हा खऱ्या अर्थाने माननीय बापटसाहेब असेल, प्रदीपदादा रावत असतील, सतीश शेठ मिसाळ असतील, त्यानंतर आमच्या पर्वती मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष विकास काळे होते. अशी सगळी मंडळींबरोबर काम करण्याचा तो एक काळ होता. आणि खूप ही मंडळी पण सगळी फार कमिटेड होती. सतीश शेठचा एक वेगळाच प्रभाव होता, दादा रावतांची एक वेगळी प्रतिमा होती. असे सगळे भारी बापट साहेबांचे एक वेगळं कौशल्य होतं. असे सगळे गांगुर्डे साहेबांचं एक होतं, दिलीप भाऊ होते, किंवा ह्या सगळ्या लोकांकडनं भरपूर त्या काळात शिकायला मिळालं. सगळे वेगवेगळ्या ताकदीचे वेगळ्या जोमाचे लोक होती. पण सतीश शेठमुळं आम्हाला पर्वती भागामध्ये काम करताना खूप ताकद मिळाली. कारण की त्यांचं एक नाव दमदार असं नाव होतं. त्यामुळे आता सतीश शेठचे कार्यकर्ते आम्ही म्हणून आम्ही एकदम छाती काढून आणि एकदम ताकदीने तेव्हापासून कामाला आमची ते ऑटोमॅटिक शेठ जेव्हा माझ्या चौकात शेठ यायला लागले, सतीश शेठ यायला लागले,
तेव्हा बऱ्याच गोष्टी ह्या ऑटोमॅटिक आपण म्हणतो ना कमी होतं ते. बरोबर. तर तशा बऱ्याच गोष्टी कमी झाल्या. पण शेठचं आमच्या काही जणांवरती खूप चांगलं प्रेम होतं, कारण की सतीश शेठ पण पाहिजे की ही पोरं ह्या भागामध्ये कशा पद्धतीने काम करतात, की समोरच्यांना न घाबरता किंवा सगळ्या बाबतीमध्ये ही पोरं हे आहेत, निपुण होऊ शकतात. हे शेठला माहिती होतं, कारण की शेठ माणसं ओळखायला फार माहीर होते एकदम. एका नजरेत माणसाला ओळखणार की तो कशा आहे, त्याला त्याचं तो कसा आहे. त्यामुळं त्यांना ही पोरं सगळ्या स्तरावरती काम करणारे आहेत आणि संघटनेत एकदम कमिटेड आहेत. कुठल्याही गोष्टीचं म्हणजे अति महत्त्वाकांक्षा नसणारे किंवा कोणालाही न फसवणारे, कोणाचाही विश्वासघात न करणारे, असे एक निखळपणे आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं आमच्यावर विशेष प्रेम होतं, बापट साहेबांचं होतं, मने दादा राऊतांचं होतं. त्यामुळे ह्या लोकांनी आम्हाला फार त्या काळामध्ये ताकद दिली, म्हणून आम्ही ह्या भागामध्ये काम वाढवण्याचं आमचं किमान यश तरी मिळालं. तुम्ही आता गेले अनेक वर्ष इथं काम करताय, पण या भागातल्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या अजूनही बऱ्याच पेंडिंग आहेत. खरं तर काय, हां, त्याबद्दल तुम्ही तो प्रश्न राहिला आपला, कारण की आता माझे बाकीच्या आठवणी एवढ्या सांगता काय बऱ्याच आठवणी आहेत तशा ह्या सगळ्यात याच्यात. पण आमच्या भागाचं एक दुर्दैव म्हणावं लागेल की हा जो भाग आहे आमचा प्रभाग जो आहे आता 36, त्या प्रभागामध्ये दुर्दैवाने अनेक वर्ष तेच चेहरे आहेत. म्हणजे तुम्ही बघा, येत्या आत्ता जे आमच्याकडे नगरसेवक आहेत ते तेच आहेत, पण भागातले प्रश्न तेव्हापासून आजपर्यंत तेच आहेत. म्हणजे गेले 30-35 वर्ष. असं काय, पण काही जण 20 वर्ष 25 वर्ष, काही जण 30-35 वर्ष या भागात काम करत होते. सगळ्यात महत्त्वाची ह्या भागामध्ये परिस्थिती अशी आहे की ह्या भागामध्ये किमान 23-24 झोपडपट्ट्या आहेत. तर त्या 23-24 झोपडपट्ट्यांचं एकही झोपडपट्टीचं पुनर्वसन नाही आहे. ही खूप मोठी एक शोकांतिका आहे भागाची. ड्रेनेजची परिस्थिती आजही माझ्या प्रभागामध्ये आजही लोकांच्या घरामध्ये सांडपाणी झिरपत आहे. ड्रेनेज व्यवस्थित नाही आहे. बऱ्याच लोकांना घरात नळाचं कनेक्शन आहे पण त्याला प्रेशर नाही आहे, पाण्याचं प्रेशर नाही आहे. त्याच्यानंतर आजही रस्त्यांचा पण आहे, अंतर्गत रस्ते तर म्हणजे जे रस्ते आजही बजेटमध्ये करतात ही लोक, त्यांची क्वालिटी नाही आहे. ते रस्ते काही दिवसातच खराब होतात ते. त्यामुळे त्यांचं दुर्लक्ष आहे. फक्त बजेट देऊन होत नाही माणसाला. स्टँडिंग कमिटी पासून असे बरेच लोक ह्या भागामध्ये पदं घेऊन काम केलेलं समस्या आहे. तुम्ही सांगताय, पण ह्या काय आहेत समस्या, म्हणजे हे का झालं नाही? का म्हणजे बऱ्याच वेळा माणसांमध्ये असं असतं की एखादी कोणतीही गोष्ट करायची असते, काही माणसं जेमतेम वस्तूंमध्ये एक चांगली गोष्ट उभी करू शकतात. काही लोक सगळं असून सुद्धा उभी करू शकत नाही. म्हणजे इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्याच्यात इच्छाशक्तीचा अभाव आहे. मग 100%. तरी एवढे कसं काय निवडून येतात? कदाचित लोक सांगितलं ना 25 वर्ष आहे, हो, बरोबर आहे. 10-15 वर्ष आहे, मग हे निवडून कशा येतात? नाही, आता राजकारण म्हणजे ह्या सगळे प्रश्न आणि निवडणुकीत लढवण्याची एक पद्धत, ही पद्धत ह्या लोकांना थोडी माहिती असेल की नेमकं लोकांना निवडणुकीच्या कसं हे करू शकतो आपण किंवा काय. अशा पद्धतीत माणसं साधी भोळी असतात. माणसा तेवढ्या पुरतं माणसाला चहा पाजेल तरी माणूस खुश होतो. तो सगळे प्रश्न विसरून जातो. माणसानं थोडा ड्रामा केला, कधीतरी थोडं रडलो मी, कधीतरी गळ्यात पडलो आणि विसरून जा, मला आता परत मदत कर असं म्हणलं तर माणसं साधी आहेत, विसरून जातात एकदम सगळे. तुमचं असं म्हणणं आहे की थोडा ड्रामा, थोडं प्रलोभन देऊन निवडणुका जिंकल्यात? तशाच जिंकल्यात ना. तर आता भागाचा विकास म्हणजे काय, आमचा प्रभाग एक पुण्यातला सगळ्यात टॉपचा स्मार्ट प्रभाग झाला पाहिजे होता. कारण वर्षानुवर्ष हे लोक येत आहेत. तेच म्हणणं आहे की या भागामध्ये तुम्ही जसं सांगितलं तसा झोपडपट्टीचा भाग आहे, त्याच पद्धतीनं एकदम उच्च शिक्षित उच्चभ्रू असा पण भाग आपल्या प्रभागामध्ये येतो. मग ही जी दरी आहे ही दरी का मिटत नाही? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एवढे वर्ष झालं हे नेतृत्व करतायत या भागाचं, आणि आता पुन्हा निवडणुकीला तुमच्या समोर किंवा तेच असणार. हो, नक्कीच. पण आता ही वेळ आलेली आहे. ह्या वेळेला नक्की लोकांना समजलेलं आहे की आम्ही पोचवण्यासाठी यशस्वी झालेलो आहे जवळजवळ, की ह्या आता नागरिकांना समजले की आता ह्या लोकांचं आता काय आता गरज नाही
ही लोक आता एवढ्या वर्ष देऊन सुद्धा हे प्रश्न तेच असतील. इथून पुढच्या 5 वर्ष देऊन तरी काय प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यामुळे आता लोकांनी निश्चय केलेला आहे की आता पूर्ण चेहरे बदलायचे, नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची. हे मी आता नागरिकांमध्ये फिरत असताना, मतदारांमध्ये फिरत असताना हे आता जाणवतोय की आता लोकांनी ठरवलं की नाही, आता बस, आता नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची, काम करणाऱ्यांना संधी द्यायची. आता आपल्या भागामध्ये आता चला आपण तुमच्या विजनबद्दल बोलूयात. जसं आता तुम्ही समस्यांचा तुम्ही स्वतःच पाडा वाचला. मला एक तुम्ही सांगा की तुम्ही निवडून आला तर तुम्ही काय करणार आहे? कारण जे प्रश्न त्यांना 25-25 वर्षात सोडवणं नाही झालं, ते प्रश्न तुम्ही कसे सोडवणार 5 वर्ष? नाही, 5 वर्षात प्रश्न सुटतील का नाही माहिती नाही, पण जे प्रश्न आहेत ते मन लावून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. ह्या भागाचं जे जे काय करता येईल ते सगळं चांगल्या दर्जाचं असेल. लोकांचं आयुष्यमान कसं वाढेल, लोकांची लाईफस्टाईलमध्ये कसं चेंजेस होईल, सगळ्या वर्गासाठी सगळं कसं काम करता येईल याचा नक्की आम्ही त्याचा प्लॅन केलेला आहे. आणि ते नक्की संधी भेटली तर ते आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करू. म्हणजे मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की या भागातील झोपडपट्टी पुनर्वसन का थांबतंय, कशासाठी थांबतंय, कुणाचं इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये? का गरिबाला तुम्ही पत्राच्या घरात ठेवलेलं आहे? त्यांच्या पिढ्याने पिढ्या पत्राच्या घरात आहे हो. म्हणजे आजोबा राहत होता, त्यानंतर बाप राहतोय, मुलंही त्याच घरात आहे आणखी. कधीतरी हे बदललं पाहिजे ना. तर हे कधीतरी कोणीतरी इच्छा, माझ्या इंटरेस्टमध्ये हजारो लोकांची घरं थांबलेली आहेत. हजारो लोकांच्या त्यांच्या आयुष्यावरती त्यांना आजही पुरामध्ये त्यांचं घर वाहून जातंय. काय करतोय का आपण? आजही त्यांच्या घरात पावसाळ्याचं पाणी जातंय. कुठं आहे आपण? ह्या सगळ्यात सोडवणार आहे तुम्ही? ह्या सोडवणार, 100% सोडवणार. संधी देणार जनता आणि हे नक्की सोडू. सगळ्या क्षेत्रात काम करू आपण. हे मला तर वाटतंय रोड, ड्रेनेज, पाणी ह्याच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे. ह्याच्याकरता महानगरपालिकेचे अधिकारी ह्या सगळ्या गोष्टी करतील, पण त्या क्वालिटी कशा झाल्या पाहिजेत ते आपण पाहणं गरजेचं आहे. लोकांनी आपलं त्याकरता दिलेलं आहे. बरोबर. की ड्रेनेज, आजही ड्रेनेज कित्येक ड्रेनेज आपण बघितलेले आहेत की फक्त वरती झाकण्यात, खाली ड्रेनेजच नाही आहे. अशी परिस्थिती आहे, खाली पाईपच नाही. अशी परिस्थिती मरणं अवघड आहे, मरणं सोपं आहे, जगणं अवघड आहे असं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे करू. बऱ्याच गोष्टी भागाच्या विकासासाठी आपल्याला कराव्या लागतील. म्हणजे एक चांगल्या व्यवस्थित अभ्यास करून ड्रेनेजचा स्लोप, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन वेगळी असली पाहिजे. इतर युटिलिटीसाठी डक्ट तयार केले पाहिजे. झोपडपट्टीचं पुनर्वसन असेल, रोडवरती वाढलेले अतिक्रमण असेल, त्या अतिक्रमणांना कसं पुनर्वसित करता येईल, ज्यांच्याकडे परवानेधारकांना कसं व्यवस्थित रोडमध्ये न येता, फुटपाथवर न येता त्यांचे वेगवेगळे झोन कसे ठेवता येईल. माणसांचे जीवन आवश्यक ज्या गोष्टी आहेत, भाजीपाल्यापासून ज्या गोष्टी, त्यांचे चांगलं मार्केट कसं तयार करता येऊ शकतं, अशा बऱ्याच काही गोष्टी करता येऊ शकतात आणि त्या आम्ही करेल. आपल्या भागामध्ये तरुण मुलांची संख्या भरपूर आहे, ज्येष्ठांची भरपूर आहे. आता तुम्ही स्वतः तरुण असल्यामुळं तरुणांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. आता 25-25 वर्ष राजकारणात राहिलेल्यांकडनं किती असतील माहिती नाही, परंतु तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत, विशेषतः तरुण वर्गाच्या. तरुणांबद्दल तुमचं काय विचार? नाही, आता म्हणजे तरुणांबद्दल तर खऱ्या अर्थाने त्यांना करिअर हे जे स्वप्न आपल्याला दाखवणं गरजेचं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून. आता बरेच तरुण व्यसनाधीन होत चाललेले आहेत माझ्या भागात, तर मी पाहतोय. म्हणजे वयाच्या 22-24व्या वर्षी मुलगा एवढा व्यसनाधीन असतो की म्हणजे आईवडिलांनी त्याला सांभाळायचं का तो आईवडिलांना सांभाळणार, अशी परिस्थिती आहे. वस्ती भागात बघितलं तर बकाल झाले तसं सगळं. म्हणजे छोटी छोटी मुलांपासून सगळे वेगवेगळ्या व्यसनाच्या मार्गे लागला. त्यामुळं ह्याच्याबद्दल एक चांगलं प्रबोधन करणं, तरुणांना ह्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि तरुणांना एक चांगलं रोजगार मार्गदर्शन असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची रुची निर्माण करणं, वेगवेगळ्या क्षेत्रात तरुणांना कशी संधी निर्माण करून देऊ शकतो आपण, ह्याच्याबद्दल त्यांना जागृत करणं, या सगळ्या गोष्टी तरुणांच्या करायच्या खूप मला पण मनापासून आवड आहे. कारण की माझं सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये जवळजवळ 60-70% हे तरुणांच्या चळवळीमध्ये गेलेलं आहे. तर मला तर कायम असं वाटतं की सर्वसामान्य घरातला तरुण हिने राजकारण पण एक करिअर समजावं. जसं तो त्याला वकील व्हायचं असतं, डॉक्टर व्हायचं असतं, सिव्हिल इंजिनियर व्हायचं असतं, त्याला इंजिनिअरिंग करायची असते. त्याच्याबरोबर आपला देश ज्या ह्याच्यावरती चालतो त्याच्याकरता चांगली लोक पण ह्या क्षेत्रात असेल अशासाठी पण तरुणांना आकर्षित राजकारणाकडे या. इथे तुम्ही करिअर करू शकता, इथे तुमची गरज आहे, शिक्षित मुलांची गरज आहे, चांगल्या तरुणांची गरज आहे.
घराण्याशाहीच्या बाहेरच्या खऱ्या अर्थाने तरुणांची गरज आहे. तर तरुणांसाठी खूप आहे हे मला करण्याचं. तो विचारायचाच होता प्रश्न की आज आजचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे, पैशाचा पाऊस पडतोय असे विरोधक टीका करतायत, काही ठिकाणी पकडले जात आहेत, पैसा, मनी पॉवर, मसल पॉवर असं सगळं एकंदरीत सगळं असताना सामान्य घरातनं एखादा व्यक्ती ज्याला राजकारणात स्थिर स्थावर व्हायचं आहे किंवा राजकारणात करिअर करायचं आहे, त्याला आज हे शक्य आहे? आज 100% शक्य आहे त्याला. कसं शक्य आहे? एवढे पैसे कुठून आणणार लोक? नाही, तुम्ही बघा, म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही बघा, देवेंद्रजी म्हणजे एक साधा शिक्षण घेणारा एक व्यक्ती, आज तो महाराष्ट्र एकदम म्हणजे देशामधल्या इतर राज्यांमधले एक चांगले अभ्यासू मुख्यमंत्री त्यांचं एक चित्र आहे. आमचे मोदी साहेब आहे, साध्या परिस्थितीतून आज देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. आमच्याबद्दलच्या नेत्यांकडे तुम्ही प्रत्येक आमच्या नेत्यांशी तुम्ही तुलना करा, ही सगळे सामान्य घरातूनच आहे. एवढं मोठं उदाहरण देशासमोर आहे तरुण देशाने आम्ही भारतीय जनता पार्टी ज्या सगळ्या व्यक्तिमत्वांनी तरुणांसमोर एवढं मोठं उदाहरण आहे की तुम्ही यांचं उदाहरण घेतलं ना तरी तुम्ही प्रेरित होताल. म्हणजे योगीजी असतील, खूप माणसांचे प्रत्येक मी तुम्हाला आव्हान करेल की भारतीय जनता पार्टी याच्यातल्या प्रत्येक नेत्याचा तुम्ही अभ्यास करा. तो कुठल्याच घराण्याशी यायचा नाही, मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि तो आज एवढा मोठा देशाचं एवढं मोठं नेतृत्व करतोय, राज्याचं नेतृत्व करतोय, पुण्याचं नेतृत्व करतोय. मुरल्यानासारखा एक साधं सामान्य घरातला कार्यकर्ता प्रभाग अध्यक्ष झाला, त्यानंतर बरेच पदं घेऊन आज केंद्रीय मंत्री होतो. माझे मित्र आहेत चांगले, म्हणजे सहकारी आहे, आम्ही अनेक वर्ष बरोबर काम करतो. बघा ना काय आहे तेव्हा सामान्य कुटुंबातला तरुण आहे ना, आज देशाचं नेतृत्व करतो ना. मी तुम्हाला सॉरी इंटरप्ट करतो, तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागला. तुमच्यासारखी इच्छाशक्ती किंवा एखादा कार्यक्षम नेता आम्ही बघितलंय सगळं. मग तुमच्या राजकीय संघर्षाबद्दलही सांगा ना. मग काय ही मोठी अडचण असते. हा बोला. इतरांबद्दल बोलू शकतो, पण जेव्हा आपल्यावर येते तेव्हा बोलण्याचे बरेच शब्द कंजूशीने वापरावं लागतं. पण मला असं वाटतं की आता इथून पुढच्या काळामध्ये संघटना किंवा पक्ष अशा सगळ्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची संघर्ष कमी करेल आणि त्यांच्या लढाईला न्याय देईल. पण हे नक्की वाटतं कदाचित काय असू शकतं, भाग्यामध्ये नशिबामध्ये काय कमी जास्त. कदाचित मी कधी कायम कर्तृत्वावरती विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे, कर्मावरती. कधी नशिबावरती अवलंबून राहिलो नाही. कारण की कधी पार्श्वभूमीच नाही ना, मोठ्या बापाचा मुलगा नाही ना, मोठ्या भावाचा लहान भाऊ नाही, किंवा घरात असं कोणी मोठं नाही असं की त्यामुळे मी सगळंच दिलेलं रेडीमेड आणि मला आता फक्त खेळायचंच आहे असं काही नाही आहे. पण असं काही गोष्टी राजकारणात होऊ शकतं. कारण मी तेव्हा काम चालू जेव्हा केलं पक्षाचं, तेव्हा मला कधीच वाटलं नाही की पक्षाच्या पदासाठी संघर्ष करावा लागेल. कारण पक्ष माझा एवढा परिस्थिती, अशा प्रतिकूल परिस्थिती होता की मला कधीच वाटलं नाही की कधीतरी 5, 25, 30 वर्षांनी या पक्षाच्या पदासाठी आम्हाला पण भांडणं करावं लागतील. कारण की आमच्या डोक्यामध्ये हे ध्येय होतं, बस विचार वाढवायचा, हिंदुत्व वाढवायचं. पक्षाचं काम म्हणजे आम्हाला वाटतं राष्ट्रीय कामच आहे, हे राजकारण नाहीच आहे. हे आम्ही कधीच माझ्या डोक्यात आलं नाही आजपर्यंत. पक्षाचं काम करायचं म्हणजे हे सगळं देशभक्तीचं काम आहे, राष्ट्रभक्तीचं काम आहे. हे सगळे लोक जोडायचं आपल्याला सगळ्या. तर ह्या सगळ्या राष्ट्र चळवळीच्या प्रवाहात या सगळ्या लोकांना आणायचं असंच वाटलं. राजकारण करायचंय किंवा ह्या पक्षाच्या माध्यमातून काहीतरी राजकीय पद भोगायचं आपल्याला, त्यातून काहीतरी निर्माण करायचंय असं कधीच वाटलं नाही. 2017 साली ज्या वेळेला महानगरपालिकेची निवडणूक होते त्यावेळेला तुमच्याबाबत जे काही झालं तो तुमच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता असं म्हटलं तर चालेल का? हा नक्कीच तो कठीण काळ होता. कारण की याच्या अगोदर सत्तेच्या अगोदर संघर्ष करत होते. त्या संघर्ष करताना फार आनंद व्हायचा. कारण की लोकांच्या चळवळीसाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही संघर्ष करतोय. पक्षवाढी करता आम्ही संघर्ष करतोय. तेव्हा काय वाटायचं नाही. तेव्हा अनेक गुन्हे अंगावरती दाखल झाले, अनेक आंदोलन मोर्चामध्ये, अनेक याच्यामध्ये आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. पण गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्हाला अभिमान वाटायचा की बस आम्ही लोकांच्या जनतेच्या न्यायासाठी भांडलो, आंदोलनं केली, पण आमच्यावरती गुन्हा दाखल झाला.
पण त्याच्यानंतर 2017ला तुम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हा त्या सगळ्या ह्याच्यात कधी हे खचलो नाही किंवा त्या जे काही गुन्हे दाखल झाले किंवा तेव्हा संघर्ष आला तेव्हा सगळ्याच गोष्टीच्या उणेवा होत्या. पण तेव्हा कधी असं नाराजी किंवा कधी खचून जाण्याचं कधी वाटलं नाही. अजून आम्ही जोमाने काम करायचो एकदम. हां, उमेदीने काम करायचो. पण 2017च्या त्याच्यानंतरचा काही काळ आहे ना, तो खरंच एकदम कठीण गेला माझ्यासाठी. म्हणजे खूप विचाराने माझ्या सगळ्या प्रतिष्ठेने या सगळ्या कठीण काळ होता. म्हणजे बाहेर पडलो की लोक हेच मला विचारायचे, अरे तुझ्यावर असं का केलं रे पक्षाने, तुझ्यावर पक्ष असं का वागला, तुला का नाही संधी दिली, आज पक्षाचे चांगले दिवस होते मग तुला का नाही संधी दिली, तू त्या काळापासून काम करतोय पक्षाच्या एकदम खराब परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही काम करत आलेले लोक, तुम्हाला का संधी नाही दिली. आणि दुर्दैवाने काय झालं होतं की ठीक आहे पक्षाच्या हितासाठी निर्णय योग्य त्यांचा असेल पण तो घेतला होता. म्हणजे माझ्या नेमकं काँग्रेसमधून प्रवेश करायला एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि तो नेमका माझ्या समोर त्याला उमेदवारी दिली. त्यामुळे मला समाजात वावरणं एकदम मुश्किल झालं होतं. अरे त्याला कशी काय उमेदवारी दिली, तू एवढं पक्षाचं काम करतोय आणि एकदम काही दिवसात आलेल्या माणसाला उमेदवारी दिली. कारण मी त्याबद्दल खूप निरुत्तर मला त्यामुळे तो काळ आहे ना खूप माझ्याबद्दल कठीण काळ गेला त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर मग स्वीकृतीच्या वेळेस पण अचानक नाव बदलण्यात आलं किंवा काय, मग तो एकदम भयान. म्हणजे माझ्या घरात पण एकदम असं काहीतरी खूप मोठी घटना घडली आणि मग सगळे विचारात पडलेत सगळे किंवा स्वीकृतला पण का असं झालं. आणि जनतेमध्ये जाताना मला त्याच्या खूप असं विचार करून जावं लागायचं. कारण लोक गेले की हेच विचारायचे. म्हणजे मी लग्नात गेलो तर हेच विचारायचे, कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेलो तर हेच विचारायचे, मैत्रीत गेलो तर हेच विचारायचे, कारण तुझ्यावर असं का झालं, परत का झालं असं. त्यामुळे तो काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता आणि खूप प्रसंगाचा होता. संकटातून आपण कसं एखाद्या ह्याच्यातून चाललो असं वाटायचं एकदम. पण 2019च्या निवडणुकीला पण एक जाणवलं, विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्रजींनी एवढं चांगलं काम केलं असताना त्यांच्याबरोबर राजकारण झालं. एक महाराष्ट्राला परत एक दुसऱ्यांदा मुख्यमंत्री मिळण्याचे, एक चांगला मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री, ज्याला महाराष्ट्राच्या विकासाची ज्याच्याकडं एक चांगला धागा आहे, अशा माणसाबरोबर राजकारण होऊन देवेंद्रजींना मुख्यमंत्री नाही झालं, त्यांच्यावर राजकारण झालं. त्यामुळं असं वाटलं की हे राजकारण आहे, त्यामुळे याच्यामध्ये चांगला वाईट नाही, ही पण एक लढाई आहे. फडणवीसांना बघून तुम्हाला हो, मला थोडासा दिलासा वाटला. कमबॅक करण्यासाठी हा, म्हणजे देवेंद्रजींवर हे होऊ शकतं तर आपल्या एका कार्यकर्त्यावर हे होऊ शकतं. पण ह्या सगळ्या नेत्यांवरती माझा पण विश्वास आहे, कारण की यांच्यावर कधी भावनेने काम केलं, यांच्यावर राजकारणाने कधी काम नाही केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये आता कुठले स्वार्थ डोळ्यासमोर नव्हतं डोळलं की मला देवेंद्रजींकडनं, माधुरीताईंकडनं किंवा बापट साहेबांकडनं किंवा पक्षाकडनं या सगळ्या गोष्टी पाहिजेत. त्यामुळे ह्याचा कधी विचार नव्हता केला. त्यामुळे देवेंद्रजींकडे बघून 2019ला देवेंद्रजींना थांबावं लागलं. हा एकदा बघितल्यानंतर असं वाटलं की हे होऊ शकतं. बावनकुळे साहेब आहेत आमचे, बावनकुळे साहेबांची उमेदवारी कट झाली, ऐन वेळेला उमेदवारी कट झाली. म्हणजे हे जेव्हा उदाहरणं समोर आहे डोळ्यासमोर, तर मी म्हणलं अरे म्हणजे आपलं दुःख खूप कमी आहे. हा, ठीक आहे, पार्टी विचार करेल कधी ना कधी, कारण की पार्टीला आई वडिलांनंतर पार्टीला समजलेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, खरं सांगायचं म्हणजे. त्यामुळं आयुष्यामध्ये आई वडिलांबरोबर आपण कधीच चुकीचं काही करू शकणार नाही. त्यामुळे आई वडील कितीतरी समजा चुकून जरी मुलाबरोबर काही वागले तरी आपण नाही वागू शकणार आई वडिलांवर कसं. त्यामुळं आई वडिलांनंतर ते स्थान पक्षाला दिलं होतं. त्यामुळे पक्ष जरी समजा मला वाटलं किंवा लोकांना वाटलं की तुझ्यावर वाईट वागतो, तरी पण मी समजतो की आई वडिलांसारखं पक्षाचं प्रेम आहे. ठीक आहे, कधी कान धरतील, कधी पाठीवर धापाटा मारतील, पण पक्ष कायम बरोबर राहील असं माझे विश्वास आहे. बरं, नाही तुम्ही भाऊक झाला बोलताना ॲक्च्युली. पण बरोबर आहे, ज्या माणसानं काम केलंय त्याच्याबाबत असं झालं तर मग त्याला वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. आता आपण भाजपची जी विचारधारा आहे तर हिंदुत्ववादी विचारधारा आहेच आहे, परंतु मोदींनी एक मंत्र दिलेला आहे सर्वांना की सबका साथ सबका विश्वास. तुम्ही ह्या मंत्राचा कसा अवलंब करताय तुमच्या ज्या दैनंदिन कामकाज, जे काही लोकांशी संवाद साधताय, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे काही करताय, त्याच्यामध्ये भाजपची विचारधारा, मोदींनी दिलेला हा मंत्र हे कसं प्रतिबिंबित होतं?
नाही, मोदींनी दिलेला मंत्र हा शतशः जनतेमध्ये उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. का? कारण की सबका साथ, मी संघाचं काम करत असताना आम्हाला तोच एक मंत्र होता की सगळ्यांना बरोबरच घेऊन काम करायचं. संघाने म्हणजे संघाचं काम करत असताना कधीच जात धर्म हा आम्हालाही विचारलं नाही आणि आम्हीही कोणाला विचारलं नाही आजपर्यंत. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे मला लहानपणापासून जे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना ते अवगत आहे. म्हणजे तुम्ही अगोदरपासूनच ह्याच्यामध्ये आहात. हां बरं. हां मी काही नेत्यांचे बद्दल तुम्हाला प्रश्न विचारेन. तर त्यांच्याबद्दल मला तुमची थोडक्यात मतं जाणून घ्यायची आहेत ॲक्च्युली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासारखा मुख्यमंत्री परत महाराष्ट्राला मिळणारच नाही दुसरा. एवढे डायनामिक आहे. एवढे डायनॅमिक म्हणजे देवेंद्रजींबद्दल जेवढं आम्ही अभ्यास करू किंवा जेवढं त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. अत्यंत संयमी, कामाला गतिमान असणारा, प्रशासनावरती पकड असणाऱ्या, सर्वस्पर्शीय निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणारे, असे खूप काय बोलू शकतो देवेंद्रजींबद्दल. त्यामुळे मी त्यांना युवा मोर्चापासून अनुभवतोय. ते मी शहराचा अध्यक्ष होते तेव्हा ते प्रदेशाचे युवा मोर्चे प्रभारी होते. त्यामुळे तेव्हा एक देवेंद्रजी खवय्या, मैत्री जपणारे, कार्यकर्त्यांमध्ये प्रेम करणारे आणि विकासाची मोठं व्हिजन असणारं नेतृत्व आहे. ते म्हणजे ती एक भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची एक श्रीमंतीच म्हणावं लागेल देवेंद्रजीमध्ये. माधुरीताई मिसाळ माधुरीताई एकदम कौटुंबिक अशा हे आहेत. म्हणजे माधुरीताई राजकारण कमी पण स्नेह जास्त जपणाऱ्या आहेत. मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो. म्हणजे सतीश शेठपासून त्यांना मी पाहिलेलं आहे. त्यामुळे राजकारण कमी पण प्रेमळ आणि कौटुंबिक स्नेह जपणारं एक नेतृत्व आहे. त्यामुळं माधुरीताईंबद्दल मला कायम माझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर मी आहे असं मला कायम जाणवतं. खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुरली अण्णा तर माझे एकदम भावासारखे आणि आम्ही सोबती आहोत पार्टीमध्ये काम करताना. त्यामुळे त्या काळापासून म्हणजे जेव्हापासून मुरली अण्णाचं काम चालू आहे तेव्हाच मागे पुढे ह्याच्यामध्ये माझे पक्षामधलं काम चालू झालं. आणि मुरली अण्णाची पोटनिवडणूक असेल, पोटनिवडणुकीमध्ये फार यादीवर काम करण्यापासून त्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये गल्ली गल्लीमध्ये फिरण्यापासून तेव्हा म्हणजे आम्हाला कार्यकर्ते कमी असायचे. सगळ्या गोष्टीची बऱ्याच गोष्टीची कमतरता होती. जेव्हा मुरली अण्णा पोटनिवडणूक लढली तेव्हा तिथं कदमांचं एवढं प्राबल्य होतं, मोठं प्रस्थ होतं, संस्थानिक होते आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागल्यानंतर त्याच माणसाबरोबर हे करणं म्हणजे तेव्हा कोल्हापूरवरून अनेक पैलवान मुरली अण्णाच्या विरोधात तिथं प्रचार करत होते. त्यामुळे आम्हाला म्हणजे त्या पोटनिवडणुकीपासून मुरली अण्णाबरोबर झालेली समोरच्या प्रतिस्पर्ध्याने त्यांच्यावर केलेला अटॅक म्हणजे भांडणं असतील, भांडणासाठी आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मी पोलीस स्टेशनच्या बाहेर केलेलं आंदोलन असेल आणि मग त्यात मुरली अण्णाचा विजय असेल पोटनिवडणुकीमध्ये. तर ह्या सगळ्या ह्याच्यापासून मुरली अण्णावर काम केलेलं आहे. शिक्षक मंडळ सदस्य, त्याच्यानंतर मुरली अण्णा युवा मोर्चा अध्यक्ष झाला तेव्हा मी मुरली अण्णावर युवा मोर्चा सरचिटणीस म्हणून शहरात काम केलेलं आहे. त्यामुळे मुरली अण्णाचं नेतृत्व असेल किंवा मुरली अण्णाचा स्वभाव असेल, मुरली अण्णाची कामाची पद्धत असेल ही म्हणजे मी चांगली जाणतो आहे. आणि एक सहकारी म्हणून मुरली अण्णावर काम केलेलं आहे. एकदम उत्तम माणूस आहे, दिलखुलास आहे, मैत्री करणारा आहे. म्हणजे मुरली अण्णा तेव्हा युवा मोर्चा अध्यक्ष असताना ते नगरसेवक होते. त्यामुळे पण मला त्यांचं सरचिटणीस असताना तेव्हा शहरामध्ये सरचिटणीस, एक शहर अध्यक्ष आणि एक सरचिटणीस अशी ती एक पद्धत होती आमच्याकडं. त्यानंतर आम्ही सरचिटणीस संख्या वाढत गेलेली. तर त्या काळापासून मुरली अण्णावर काम केलेलं आहे. तेव्हा नगरसेवक असताना मुरली अण्णा मला बराच हे करायचं की तू ठरव काय आंदोलन करायचं, तू तयारी कर, हे करायचं तू तयारी कर. तर एवढा फ्री हँड देणारा एक नेता आहे मुरली अण्णा. बरं. चंद्रकांत दादा एकदम शून्यातून उभे राहिलेले. हे सगळे नावं घेतली जातात तशी, हे सगळे आमचे सगळे शून्यातून उभं राहिलेलेच आहे. पण चंद्रकांत एकदम अति सर्वसामान्य असा एक नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाला कशात जरी हे केलं तर सामान्यपणे दिसणारं असं नेतृत्व आहे चंद्रकांत. कार्यकर्त्यांची जाण असणारा एक नेतृत्व आहे, स्नेह जपणारे आहेत. गणेश बेडकर माझे मित्र आहेत चांगले आणि म्हणजे आजही माझा पार्टीतला नेता आहे. त्यामुळे बऱ्याच चांगल्या वाईट परिस्थितीने आम्ही एकत्र काम केलेलं आहे. संघटना वाढीसाठी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तेव्हा माझे चांगले मित्र आहेत. आता एक शेवटचा प्रश्न आहे.
आमची तर शुभेच्छा आहेतच की तुम्हाला भारतीय जनता पक्षाकडून यंदा तिकीट मिळावं, संधी मिळावी जनतेची सेवा करण्याची. जर समजा उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडनं मिळाली आणि तुमच्या नावापुढचं भाजपचं कमळ बटन दाबण्याचं जर मतदारांवरती वेळ आली, तर तुमच्या नावापुढचं कमळाचं बटन का दाबावं, लोकांनी तुम्हाला मतदान का करावं, पक्षाने देखील तुम्हाला संधी का द्यावी? नाही, एकतर पक्षाने का संधी द्यावी, तर मी नेहमी म्हणजे मी नेहमी इतरांमध्ये बोलताना सांगतो की आपण सहज बोलून जातो ना, आणि मी पक्षाचे 30-40 वर्षाचं कार्यकर्ता काम करतो, पण काम करतो आणि ताकदीने काम करणं ह्यामध्ये फार अंतर आहे. बरोबर. अंगावरती घेऊन काम करणं, स्वतःला झटकून काम करणं, त्या सगळ्या फायद्या तोट्यासाठी काम करणं पार्टीच्या, ह्याच्यामध्ये फरक आहे. मी काम करणं असे तसे तर खूप कार्यकर्ते 50-50 वर्ष काम करतात ते, बरोबर. पण एका ताकदीने काम करणं हे ह्या कार्यकर्त्यांचं एक हे वेगळं आहे. त्यामुळं अशा पद्धतीने पार्टीसाठी काम केलेलं आहे. त्यामुळे पार्टीने संधी देणं खरं तर माझ्या हक्काचं पण आहे आणि पार्टीच्या पण न्यायाच्या वाट्यामध्ये आहे. त्यामुळे पार्टी मतदारांनी का मतदान करायचं? मतदारांनी मतदान का करायचं, म्हणजे सत्ता नसताना सुद्धा आज आम्ही नगरसेवक असेल किंवा अनेक लोकांच्या पुढे जाऊन काम करणार कार्यकर्ता आहे मी. म्हणजे याच्या अगोदर तसं बघितलं तर खूप मोठा अहवाल सांगणार काय कामाचा, सगळ्या स्तरावरती काम करणार, पूर आला तरी काम केलेलं आहे, कोविडमध्ये सत्ता नसताना सुद्धा किट वाटलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने अन्नदान केलेलं आहे, जवळजवळ 21-22 हजार नागरिकांना फ्री लसीकरण केलेलं आहे. त्यामुळं खूप सगळ्या चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये या ठिकाणी काम केलं आहे, सगळ्या क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं नक्कीच मला जनता माझी या ठिकाणी मला जाणते. अनेक नागरिक म्हणतात की बाबा तू उमेदवार म्हणून ये, आता तुला संधी द्यायची. त्यामुळे आता जनतेमध्ये एक वेगळ्या पद्धतीची सहानुभूती आहे की बाबा तुला या भागातून तुलाच या सगळ्या प्रश्नांची जाण आहे, तू सत्ता नसताना अनेक वर्ष काम करतोय. लोकांमधूनच ऍक्च्युअली आहे, नक्कीच आहे. तुम्ही जर लोकांमध्ये गेले तर मी तुम्हाला विश्वासाने सांगाल की लोक नक्कीच सांगतील की त्याला संधी मिळाली पाहिजे. धन्यवाद, तुम्ही ॲक्च्युली खूप वेळ दिलात आम्हाला. तर हे होते गणेश घोष. अतिशय संघर्षातनं उभं राहिलेलं हे नेतृत्व आहे आणि यंदा पक्षाकडून त्यांचे अपेक्षा आहे की पक्षानं त्यांच्यावरती विश्वास ठेवावा, त्यांना उमेदवारी द्यावी. त्याच पद्धतीनं जनतेचे देखील अशा अपेक्षा आहे की यंदा जो सहकारनगर पर्वती भागामध्ये जो गणेश घोष यांचा आवाज घुमतो तो महापालिकेच्या सभागृहात देखील यंदा घुमताना दिसावा, असं जनतेची देखील अपेक्षा आहे. आम्ही या ठिकाणी ज्या लोकांशी ज्या वेळेला बोललो त्यांचीच देखील अशाच पद्धतीची भावना आहे जी आत्ता त्यांनी व्यक्त केली. आता पक्ष संधी देतोय का, गणेश घोष पुणे महापालिकेच्या सभागृहात दिसत आहेत का, आणि यंदाची निवडणूक ते कशा पद्धतीनं सामोरं जातात याच्यावरती आपलं लक्ष असणार आहे. आपण पुन्हा एकदा निवडणुकीनंतरही त्यांच्याशी संवाद साधू, जेव्हा कदाचित ते नगरसेवक असतील. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.